हॅलो फ्रेंड्स, मी विशाखा. ग्लोबल ऑनलाईन मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर पेट 2021साठी रिसर्च मेथॉलॉजी म्हणजे संशोधन कार्यपद्धती हा टॉपिक बघणार आहोत, ज्यामध्ये MCQ थ्रू आपण हा टॉपिक कव्हर करतो आहोत या येणाऱ्या पेट एक्झामसाठी. आपल्याला माहिती आहे या पेटमध्ये 25 क्वेश्चन्स हे रिसर्च मेथॉलॉजीवर येणार आहेत. मग या क्वेश्चनची प्रॅक्टिस करून आपल्याला नक्कीच हे 25 क्वेश्चन सोडवता येणार आहेत. म्हणून आपण हे लेक्चर व्हिडिओ सिरीज थ्रू घेत आहोत, ज्याचा आज आपला 17वा लेक्चर आहे. याआधी आपले 16 लेक्चर्स कंप्लीट झालेले आहेत रिसर्च मेथॉडची टॉपिकवरती. ज्या लँग्वेजमध्ये तुम्ही प्रिपरेशन करत आहात त्या लँग्वेजमध्ये तुम्ही नोट्स रीड करून ही एक्झाम क्रॅक करू शकता. एवढ्या सिंपल पद्धतीने तुम्ही हे टेस्ट सिरीज जॉईन केल्यावर एक्झाम क्रॅक करू शकता. रिसर्च मेथॉलॉजीचे सगळे क्वेश्चन्स तुमचे 100% कव्हर होतील किंवा तुम्हाला सिंपल पद्धतीने ते सोडवता येतील ह्या टेस्ट सिरीजमुळे. तर ही टेस्ट सिरीज सबस्क्राईब करण्यासाठी दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवरती मेसेज करायचा आहे, ज्याची फीस फक्त 499 रुपये आहे. बघूया पहिला प्रश्न. NSSO अ सोर्स ऑफ पब्लिश डेटा बिलॉंग्स टू. NSSO प्रकाशित केलेला डेटाचा स्रोत कशाशी संबंधित आहेत? तर आपले ऑप्शन्स बघूयात. मिनिस्ट्री ऑफ प्लॅनिंग, योजना मंत्रालय, मिनिस्ट्री ऑफ डिफेन्स, संरक्षण मंत्रालय, इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन, आंतरराष्ट्रीय संस्था, डी नन ऑफ द अबो. तर हे कशाशी संबंधित आहे? हे पब्लिश केला जो डेटा प्रकाशित केला जातो NSSO सोर्समधला किंवा डेटा स्रोत जो आहे तो प्रकाशित कोणामार्फत होतो? तो योजना मंत्रालय. म्हणून आपलं करेक्ट ऑप्शन आहे ए, मिनिस्ट्री ऑफ प्लॅनिंगकडून सगळा डेटा सोर्स आपल्याला प्राप्त होत असतो. पुढचा प्रश्न बघूया. डायरेक्टरेट ऑफ इकॉनॉमिक्स अँड स्टॅटिस्टिक्स बिलॉंग्स टू, म्हणजे अर्थशास्त्र व आकडेवारीचे संचालनालय आहे संबंधित. कशाशी संबंधित आहे? तर आपल्या ऑप्शन्स आहेत. मिनिस्ट्री ऑफ प्लॅनिंग, योजना मंत्रालय, मिनिस्ट्री ऑफ डिफेन्स, संरक्षण मंत्रालय, मिनिस्ट्री ऑफ कॉमर्स अँड ट्रेड, वाणिज्य व व्यापार मंत्रालय, मिनिस्ट्री ऑफ ॲग्रिकल्चर अँड इरिगेशन, कृषी व पाटबंधारे मंत्रालय किंवा कृषी मंत्रालय असं आपण म्हणू शकतो. हे आपले ऑप्शन्स आहेत. तिथे कन्फ्युजन असं होईल. अर्थशास्त्र आणि आकडेवारी जेव्हा येतं तेव्हा वाणिज्य आणि व्यापारविषयी आपल्याला कन्फ्युजन सुरू होतं. पण या प्रश्नाचा आन्सर आहे डी, मिनिस्ट्री ऑफ ॲग्रिकल्चर अँड इरिगेशन जे आहे ते आपल्याला स्टॅटिस्टिक्स किंवा इकॉनॉमिक्सबद्दल माहिती देत असतं किंवा ते संचालनालय आहे जिथे आपला स्रोत असतो या माहितीचा. प्रश्न बघूया. अनलेस रिसर्चर्स मे नेवर अचीव द ऑब्जेक्टिव्ह ऑफ प्रॉपर इंटरप्रिटेशन, जोपर्यंत डॅश 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 तोपर्यंत संशोधक योग्य विवेचनाची उद्दिष्टे साध्य करू शकत नाही. काय आहेत आपले ऑप्शन्स? वी हॅव अ थेरटिकली ओरिएंटेशन, आपल्याकडे सैद्धांतिक अभिमुखता आहे तोपर्यंत. वी हॅव इम्पेरिकल ऑब्झर्वेशन, आपल्या अनुभवजन्य पालन आहे तोपर्यंत. ए आणि बी दोन्ही. आणि वी हॅव अ सफिशियंट डाटा, आपल्याकडे पुरेसा डेटा आहे तोपर्यंत. त्याचं करेक्ट ऑप्शन आपल्याला सहजासहजी लक्षात येतं. त्याचं करेक्ट ऑप्शन आहे डी, जोपर्यंत आपल्याकडे पुरेसा डेटा अवेलेबल होत नाही तोपर्यंत विवेचनाची उद्दिष्ट म्हणजे संशोधनाची उद्दिष्ट जी काय आहे ते साध्य करू शकत नाही, कारण त्याच्यावरूनच आपण उद्दिष्ट ठेवू शकतो किंवा आपल्या संशोधनाचा उद्देश ठरतो. पुढचा प्रश्न बघूया. इन मॅथमॅटिकल अँड स्टॅटिस्टिकल ट्रीटमेंट एम्फसिस इज लेड ऑन, गणिताच्या आणि सांख्यिकीय उपचारामध्ये डॅश डॅशवर भर दिला जातो. आपले ऑप्शन्स आहेत. स्टेबल रिझल्ट, स्थिर परिणाम, ॲक्युरेट रिझल्ट, अचूक परिणाम किंवा अचूक निकाल. ए आणि बी दोन्हीही. डी, व्हॅजिलंट आय, सतर्क डोळा. त्याचं करेक्ट ऑप्शन आहे सी, ए आणि बी दोन्हीवरती आपल्यावर सांख्यिकी उपचारांमध्ये भर दिला जातो. स्थिर परिणामही आणि अचूक परिणाम या दोन्हीवर भर दिला जातो जेव्हा गणिताशी रिलेटेड किंवा सांख्यिकी उपचाराशी रिलेटेड काही गोष्टी असतात संशोधनामध्ये, तेव्हा ह्या दोन्ही गोष्टींना लक्षात घेतलं जातं. आपला पुढचा प्रश्न बघूया. डॅश डॅश गिव्ज अ एम्फसिस ऑन सिम्प्लिसिटी अँड अट्रॅक्टिव्हनेस, म्हणजे साधेपणा आणि आकर्षण यावर भर देते. काय? पॉप्युलर रिपोर्ट म्हणजे लोकप्रिय अहवाल, टेक्निकल रिपोर्ट तांत्रिक अहवाल, सी, ए, बी आणि डी इंटरप्रिटेशन म्हणजे व्याख्या. तर यातलं काय आहे असं जे साधेपणा आणि आकर्षण या दोन्हीवर भर देतं? तर आहे ए, पॉप्युलर रिपोर्ट म्हणजे लोकप्रिय अहवाल जो आहे तो या दोन्ही गोष्टींकडे लक्ष देऊन बनवला जातो, तेव्हाच तो लोकांमध्ये लोकप्रिय होतो असं आपण म्हणू शकतो. पुढचा प्रश्न बघूया. मंथली ॲब्स्ट्रॅक्ट ऑफ स्टॅटिस्टिक्स, ॲन्युअल सर्वे अँड इंडस्ट्रीज, जनरल रिव्ह्यू आर पब्लिश्ड बाय, म्हणजे मासिक आकडेवारीचे सारांश, उद्योगांचे वार्षिक सर्वेक्षण, सर्वसाधारण पुनर्वलोकन द्वारा प्रकाशित केले जाते. कोणाद्वारा प्रकाशित केले जाते? तर आपल्या ऑप्शन्स आहेत NSSO, RGI, NACER, नन ऑफ दिस अबो. आपलं करेक्ट ऑप्शन आहे डी, नन ऑफ दिस, कारण हे तिन्ही जे ऑप्शन आहेत या तिन्हीकडून या प्रकारचं प्रकाशन केलं जात नाही किंवा ही आकडेवारी त्यांच्याकडून प्रकाशित होत नाही. मग ही आकडेवारी कोणाकडून प्रकाशित होते? तर मिनिस्ट्री ऑफ स्टॅटिस्टिक अँड प्रोग्राम इम्प्लिमेंटेशन ही जी काही ब्रांच आहे, ही जी काही संस्था आहे, मिनिस्ट्री आहे,
त्यांच्याकडून या प्रकारचा डेटा म्हणजे मासिक आकडेवारी, उद्योगांचे वार्षिक सर्वेक्षण या प्रकारची आकडेवारी यांच्याकडून मिळते किंवा यांच्याकडे जमा असते किंवा उपलब्ध असते. पुढचा प्रश्न बघूया. डॅश डॅश कॅनॉट बी फुली डिपेंडेड अपॉन ॲज दे मे कंटेन मेनी पिटफॉल्स. यावर पूर्णपणे अवलंबून राहू शकत नाही कारण यात कदाचित बरेच नुकसान असू शकते. तर आपले ऑप्शन्स आहेत स्टॅटिस्टिक कलेक्टेड बाय अदर पीपल, इतर लोकांकडून गोळा केलेली आकडेवारी, स्टॅटिस्टिक कलेक्टेड बाय वन सेल्फ, स्वतःकडून संकलित केलेली आकडेवारी, ए आणि बी दोन्ही, आणि डी नन ऑफ दिस. त्याचं आपलं करेक्ट ऑप्शन काय असणार आहे? ए. का? तर लोकांकडून गोळा केलेल्या माहितीमध्येच आपल्याला शंका असू शकते किंवा ती चुकीची असू शकते. जेव्हा आपण स्वतः डेटा कलेक्ट करतो तेव्हा त्याच्यावर शंका असू शकत नाही, आपलं त्याच्यामध्ये नुकसान असू शकत नाही, म्हणून याचं करेक्ट ऑप्शन ए आहे. सी तर ऑप्शन असू शकत नाही कारण एकच ऑप्शन बरोबर आहे, म्हणून आपलं ए ऑप्शन बरोबर आहे. पुढचा प्रश्न बघूया. जनरली डॅश डॅश आर डन ऑन रँडम सॅम्पल बेसिस. साधारणपणे यादृच्छिक नमुना आधारावर पूर्ण केले जाते. कशाच्या आधारावर? आपले ऑप्शन्स आहेत फील्ड चेक्स, फील्ड तपासणी, इंटरप्रिटेशन व्याख्या, ए आणि बी दोन्ही, नन ऑफ दिस. यापैकी करेक्ट ऑप्शन काय आहे? बी आहे, इंटरप्रिटेशन व्याख्या. यावर साधारणपणे यादृच्छिक नमुना आधारावर पूर्ण केले जातात. पुढचा प्रश्न. इट इज इसेन्शियल टू कंडेन्स द डेटा इंटू अ सिंगल व्हॅल्यू अंडर. एका खाली मूल्यात डेटा कमी करणे आवश्यक आहे. कशामध्ये डेटा मूल्य कमी करणे आवश्यक आहे? आपले ऑप्शन्स आहेत सेंट्रल व्हॅल्यू, केंद्रीय मूल्य, ॲव्हरेज मेथड, सरासरी पद्धत, ए आणि बी दोन्हीही, किंवा नन ऑफ दिस. की नाही? त्याचं करेक्ट ऑप्शन आहे बी, ॲव्हरेज मेथड. सरासरी पद्धतीमध्ये एका खाली मूल्यात डेटा कमी करणे आवश्यक आहे. पुढचा प्रश्न. इफ द डेटा इज अरेंज्ड इन असेंडिंग ओव्हर द व्हॅल्यू ऑफ द सेंट्रल टर्म इज कॉल्ड. जर मध्यवर्ती टर्मच्या मूल्यापेक्षा अधिक चढत्या क्रमाने डेटा लावला जातो तर त्याला काय म्हणतात? तर आपले ऑप्शन्स आहेत मोड, मेडियन, मीन, नन ऑफ दिस. मोड, मेडियन, मीन आपल्याला माहिती आहेत, त्याच्यामुळे या प्रश्नाचा आन्सर देणं आपल्याला अधिक सोपं आहे. याचं करेक्ट ऑप्शन आहे बी, मेडियम. जर टर्म मध्यवर्ती टर्मच्या मूल्यापेक्षा अधिक चढत्या क्रमाने डेटा लावला जातो तेव्हा त्याला मेडियन असं म्हणतात, म्हणून याचं करेक्ट ऑप्शन बी आहे. आजचे प्रॅक्टिस प्रश्न आपले इथंच संपलेले आहेत. ज्याप्रमाणे रिसर्च मेथॉलॉजी या टॉपिकवर आम्ही टेस्ट सिरीज अवेलेबल केली आहे, तसेच महाराष्ट्र सेट 2021ची प्रिपरेशन करणाऱ्या स्टुडंटसाठी पेपर 1साठी देखील टेस्ट सिरीज अवेलेबल झालेली आहे, ज्यामध्ये तुम्हाला फुल सिलेबस नोट्स मराठीमध्ये अवेलेबल होणार आहे. कारण पेपर 1चा मराठी नोट्स मिळणं, अद्ययावत नोट्स मिळणं खूप गरजेचं आहे आपल्या येणाऱ्या एक्झामसाठी, म्हणून या नोट्स उपलब्ध करून दिलेल्या आहेत. या टेस्ट सिरीजमध्ये टोटल 60 टेस्ट असणार आहेत. पर युनिटवर 2 टेस्ट, अशा 20 टेस्ट, मागील वर्षांचे प्रश्न 10 टेस्ट, फुल सिलेबस टेस्ट 30, अशा टोटल 60 टेस्ट या टेस्ट सिरीजमध्ये तुम्हाला दिलेले आहे. ही टेस्ट सिरीज जॉईन करण्यासाठी फक्त दिलेल्या व्हॉट्सअप नंबरला मेसेज करायचा आहे, ज्याची फीस आहे 1499. याशिवाय तुम्ही ग्लोबल ऑनलाईन युनिव्हर्सिटी नावाचं ॲप्लिकेशन डाउनलोड करू शकता. त्यामधून जर तुम्ही टेस्ट सिरीज सबस्क्राईब केली तर ती 999 रुपयाला मिळेल. आजच कोर्स जॉईन करा, आजच ही टेस्ट सिरीज जॉईन करा, जेणेकरून येणाऱ्या एक्झाममध्ये तुम्हाला भरपूर सराव होईल, भरपूर मदत होईल या नोट्सची, आणि येणारी एक्झाम लवकरात लवकर क्रॅक कराल.